नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी के सर फ्रॉम के कॉमर्स अकॅडमी नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक ग्रँड न्यूज आलेली आहे. तुमच्यासाठी म्हणजेच कोणासाठी, ज्यांचं ग्रॅज्युएशन कॉमर्स थ्रू म्हणजेच बीकॉम कंप्लीट झालेलं आहे आणि तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा विचार करत आहात, तर मुलांना तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आलेली आहे. कारण महाट्रान्सको भरती 2025 ची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. मुलांना 260 जागा आहेत, एकूण जागा. आणि अकाउंट्स क्लर्क म्हणजेच लेखा लिपिक या पोझिशनसाठी आपल्याला 260 जागा आलेल्या आहेत. मुलांना याच्यात जसं महावितरण मध्ये 3 वर्षाचा प्रोबेशन पिरियडवर वी कॅन से की स्टार्टिंगला सॅलरी कमी होती, 3 वर्षानंतर परमनंट होणार, मग सॅलरी वाढेल, तसा काहीच प्रकार नाहीये. डे 1 पासून सॅलरी तुमची 50,000 प्लस सॅलरी राहणार आहे मुलांना. त्याच्यामुळे ही ऍडव्हर्टाइजमेंट एंड पर्यंत बघा. तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, जर बीकॉम कंप्लीट झालेला आहे आणि MSc IT आहे, तर तुमच्यासाठी ही ऍडव्हर्टाइजमेंट जबरदस्त राहणार आहे. कारण जेव्हा क्रायटेरिया बीकॉम असतो मुलांना, कॉम्पिटिशन ऑलरेडी कमी झालेली असते. कारण एनी ग्रॅज्युएशन मध्ये खूप मारामारी आहे. लेखा कोशागारसाठी एनी ग्रॅज्युएशन करून टाकलं ते ऑफकोर्स अयोग्यच आहे. ते आधीपासून आपलं मत होतंच की ते फक्त बीकॉमच पाहिजे होतं. पण याच्यासाठी बीकॉम हा क्रायटेरिया आलेला आहे. आणि बघूया आपण याची कंप्लीट ऍडव्हर्टाइजमेंट, महाट्रान्सकोची जी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. आणि जस्ट याच्याच आधीचा जो काही दिवसाआधीचा आपलं युट्यूबवर व्हिडिओ बघाल मुलांना, त्याच्यावर आपण दाखवलेलं आहे की महाट्रान्सकोने जी एक्झाम कंडक्ट केली, नाही अकाउंटंटची नाही, इंजिनिअरिंग वाले पोस्टची, तर त्याच्यात ट्रान्सपरन्सी खरंच मेंटेन ठेवलेली आहे. प्रॉपर रिझल्टची लिस्ट आहे, IBPSच्या फॉर्मॅटमध्ये, डिजिटल सिग्नेचर, वेटिंग लिस्ट, एव्हरीथिंग इज प्रॉपरली मेन्शन. तर तसं ट्रान्सपरन्सी मेंटेन राहणं एक्सपेक्टेड आहे महाट्रान्सकोमध्ये. आणि ही ट्रान्सपरन्सी एक्सपेक्टेड राहूनच या पोस्टसाठी आपण म्हणजे तुमच्यासाठी बॅच वगैरे पण घेऊन येणार आहोत. मुलांना महावितरण, बऱ्याच जणांचे क्वेश्चन असतील, त्याच्यामुळे आताच क्लिअर करतो. महावितरणचे केस कोर्टमध्ये चालू आहे. अजून त्याचं ट्रान्सपरन्सी बद्दल पूर्ण क्लॅरिटी आलेली नाहीये. 25 फेब्रुवारीला ही हिअरिंग होणार होती, पण ती हिअरिंग म्हणजे जे कोर्टकडून नोटीस जाणार होतं त्याच्यात डिले झाल्यामुळे ती हिअरिंग अजून झालेली नाहीये. सेकंड हिअरिंग बद्दल तुम्हाला अपडेट देण्यात येईल. आणि आता महावितरण नंतर महाट्रान्सको सध्या जे आहे याच्यावर फोकस करूया. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित. मुलांना हे माहिती असेल तुम्हाला, महावितरण आहे, महापारेषण म्हणजे महाट्रान्सको आहे, डिस्ट्रीब्युशन ट्रान्समिशन, अशा 3 कंपनीज ज्या आहेत. तर बेसिकली त्याच्यात आता महाट्रान्सकोची एक्झाम आहे. मुलांना याच्यात वेतन गट 3 निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा ही पोस्ट आहे. आणि जे 7 परिमंडल कार्यालय, एकदम प्रॉपर ऍडव्हर्टाइजमेंट डिटेलमध्ये मेन्शन आहे की 7 कार्यालय, म्हणजे इथंच पोस्टिंग कुठे होऊ शकते, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी, हे 7 परिमंडल जे आहेत त्यांच्या सगळ्यांच्या वॅकन्सीज कन्सिडर करून हे वॅकन्सीज टोटल 260 वॅकन्सीज दिलेल्या आहेत. मुलांना याच्यात जर तुम्ही बघाल तर सगळ्या रिझर्वेशन पर्सेंटेज मॅच नाही होते कुठे कुठे. फॉर एक्झाम्पल 260 एकूण जागा आहेत, बरोबर. आता फॉर एक्झाम्पल माजी सैनिकसाठी 15% जागा आहेत. जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं एकूण जागांच्या 15%, तर ते इथं नाही दिसत आहे, बरोबर ना. 2च सीट दिसत आहेत जे मॅच नाही होते. त्याच्यानंतर इथं 5% मॅच नाही होते. तर मग हा असं का बरं होतंय सर, तर त्यांनी हे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की उपरोक्त तक्त्यात म्हणजे वरती जे रिक्त पद, म्हणजे जे डिफरंट परिमंडल, हे 7 परिमंडल आहेत, 7 ठिकाणी जे महाट्रान्सकोचे ऑफिसेस आहेत, जिथे वॅकन्सीज आहेत, तर ज्या रिक्त पद आहेत त्याच्यानुसार ते वॅकन्सी बनलेली आहे, ही पोस्ट बनलेली आहे. ठीक आहे, परत एकदा रीड करतो बघा. उपरोक्त तक्त्यात नमूद केलेली रिक्त पदांची संख्या, सामाजिक व समांतर आरक्षणाचा तपशील हा त्या मंडल कार्यालयाच्या बिंदू नामवलीतील रिक्त पदे व अनुशेष एकत्रित करून आलेल्या स्थितीवरून दर्शविलेला आहे. म्हणजे ज्या डिफरंट 7 मंडल आहेत, तर तिथे ज्या वॅकन्सीज आहेत, तिथे ज्या कास्टसाठी, ज्या रिझर्वेशनसाठी वॅकन्सीज आहेत, त्या हिशोबाने ते टोटल घेतलेलं आहे. त्यामुळे तू एकूण रिक्त पदांच्या आरक्षणाच्या टक्केवारीप्रमाणे नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यावी. जर तुम्ही विचार करत असाल की टोटल एवढ्या जागा आहेत, तर त्याच्या 5% खेळाडूंसाठी पाहिजे, मग 260च्या 5% 10% 26 आणि त्याच्या 5% 13, इथं 13 यायला पाहिजे होतं टोटल वॅकन्सीजच्या वगैरे, तर ते मॅच नाही होते. ओके, 260च्या 30% महिलाचं काढलं, 26×3=78 आय थिंक, राईट. तर ते मॅच नाही होते. म्हणून क्लिअरली सांगतोय आधीच की जे डिफरंट परिमंडल आहेत 7 ठिकाणी, तिथं ज्या वॅकन्सीज क्रिएट झालेल्या आहेत, ज्या जागा रिक्त आहेत, त्या ज्या रिझर्वेशन ज्या कॅटेगरीच्या आहेत त्याच्यानुसार हे बनलेलं आहे. ठीक आहे.
मुलांना सॅलरी जोरदार आहे, स्टार्टिंग 50K प्लस राहणार आहे, त्याच्यामुळे काही शंकाच नाही आहे. दिस इज द बेस्ट 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 ऑप्शन. आजच्या डेटला गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. ही ऑप्शन म्हणजे सोडायलाच नको कोणीच, असं माझं मत आहे. आणि याच्यात क्रायटेरिया मेन म्हणजे काय मुलांना, बीकॉम आणि MSCIT. याच्यात खूप जणांचं मेसेजेस आले ऍडव्हर्टाइजमेंट आल्यापासून, सर मग याच्यात BBA मेन्शन नाहीये, MBA मेन्शन नाहीये, मग चालेल का नाही चालणार. तर मुलांना बीकॉम नंतर MBA झाला असेल तर ऑफकोर्स चालेल, कारण ह्या ज्या मर्यादा असतात या कमाल मर्यादा असतात, म्हणजे मिनिमम क्वालिफिकेशन असतं. याच्यापेक्षा हायर क्वालिफिकेशन असेल तर काही इश्यूज नाहीये. पण हो, बीकॉमच पाहिजे, BBA मेन्शन नाहीये. BBA BCA BMS BMS BBA, त्याच्यात पण BBA IB वगैरे प्रकार आहे, खूप सारे प्रकार असतात. पण क्लिअरली जर मेन्शन आहे वाणिज्य शाखेची पदवी आणि क्लिअरली बीकॉमच लिहिलेलं आहे मुलांना, तर आय विल सजेस्ट, मी BBA वाल्यांना सजेस्ट नाही करणार. कारण याच्या आधी असं झालेलं होतं 2018 मध्ये वगैरे सुद्धा, की जे ऑडिटरच्या पोस्टसाठी नगर परिषदसाठीच्या पोस्ट वगैरे आल्या तर वॅकन्सीज बीकॉम क्रायटेरिया असताना काही BBA मुलांनी पण अपियर झालं आणि त्याच्यानंतर DB मध्ये त्यांना रिजेक्ट करण्यात आलं वगैरे, असा प्रकार जो झालेला आहे. त्याच्यामुळे आय विल सजेस्ट की बीकॉम वाल्यांनीच यांना अपियर करावं. दुसरी गोष्ट, अजूनही यांचे जे टोल फ्री नंबर वगैरे आहे त्यांच्याकडनं कॉल करून आम्ही त्याचा फॉलोअप घ्यायचा प्रयत्न करू की क्लॅरिटी अजून BBA वगैरेला स्कोप आहे का. पण मुलांना जर एवढी ऍडव्हर्टिजमेंट क्लिअर आहे तर आपण असं ॲज्युम नाही करू शकत मनात, बीकॉम असेल म्हणजे BBA असेलच आणि आपण करून टाकावं. आय विल नॉट सजेस्ट दिस. बीकॉम असेल तरच अपियर व्हा. आणि ते पण एकदम क्लिअरली मेन्शन आहे की 3 एप्रिल, आज 3 मार्च असं समजा टेंटेटिव्हली, 4 मार्चला हे नोटिफिकेशन आलं राईट. त्याच्यानंतर 1 मंथ ऍड केला, सो 3 एप्रिल ह्या डेटला ऍप्लिकेशनची लास्ट डेट आहे ऍप्लिकेशन फिलअप करायची. संबंधित शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण संपादित केलेला असणे आवश्यक आहे. म्हणजेच बीकॉम आणि MSCIT तुमचं कंप्लीट झालेलं पाहिजे 3 एप्रिल 2025 पर्यंत. नॉर्मली जी जाहिरात ज्या दिवशी आलेली आहे त्या जाहिरातीच्या दिवसापर्यंत सर्व कंप्लीट पाहिजे असतं तुमचं क्वालिफिकेशन. पण यांनी ती डेट न पकडता जी 1 मंथ पुढची डेट, जी एक्झाम फॉर्म फिलअप करायसाठी जी डेट आहे ऍप्लिकेशन फिलअप करायची, त्या डेटपर्यंतचा टाइम दिलेला आहे. त्या डेटपर्यंत तुमचं कंप्लिशन झालेलं पाहिजे. वयोमर्यादा 18 to 38 एकदम बेस्ट मुलांना. नॉर्मली 30 एज लिमिट असतं बऱ्याच ठिकाणी, पण इथं 38 पर्यंत एज अलाउड आहे. ते एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे, 38 पर्यंत आहे. त्याच्यानंतर जे बॅकवर्ड क्लासचे आहेत, मागासवर्गीय, सामाजिक शैक्षणिक मागासवर्गवरचे दुर्बल घटकातले जे विद्यार्थी आहेत त्यांना 5 वर्षांनी शिथिल केलेले, म्हणजेच 38+5 43 पर्यंत अपियर करू शकतात. माजी सैनिकांसाठी 3 वर्ष एवढा कालावधी त्यांनी शिथिल केलेला आहे. दिव्यांगांसाठी 45 वर्षाचं वयपर्यंत अपियर होऊ शकतात. आणि जे ऑलरेडी महापारेषण या कंपनीत ऑलरेडी काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना 57 वर्षाची वयोमर्यादा याच्यासाठी दिलेली आहे. तो ही खरंच गोल्डन पोस्ट आहे आणि ही सोडायलाच नको अशी 100% आलेली पोस्ट आहे. एकदा अर्जात दर्शवलेल्या जाती संबंधीचा विकल्प बदलता येणार नाही, हे क्लिअर ठेवा. समजा तुम्ही एखाद्या रिझर्वेशन कॅटेगरीमधून बिलॉंग करतात, पण तुम्ही ओपन मधून फॉर्म भरला, संपला विषय, तुम्ही ओपन मध्येच काउंट होणार आहे. ठीक आहे. तो ते तुमच्याकडे जे पण कास्ट सर्टिफिकेट वगैरे आहे प्रॉपरली ते डॉक्युमेंटेशन रेडी ठेवा. त्याच्यानंतर एक्झाम कशी होणार, सर्वात महत्त्वाची गोष्ट, ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन एक्झाम होणार आहे. ऑनलाईन सेंटर्समध्ये जाऊन ABCD ऑफकोर्स MCQ एक्झाम होणार आहे. मुलांना 150 मार्काचा पेपर आहे, ज्याच्यामध्ये 150 पैकी 110 मार्काचा प्रोफेशनल नॉलेज आहे. देव करो सद्बुद्धी भेटो यांना. एक्झामच्या 15 दिवसाआधी फॉर्मॅट नका चेंज करू राव. जो फॉर्मॅट तुम्ही दिलेला आहे तो खरंच योग्य आहे, कारण जेव्हा अकाउंटंटची पोस्ट आहे, अकाउंटंट तुम्हाला पाहिजे आहे, तर त्याचं खरंच अकाउंटिंगचंच नॉलेज चेक करा राव. तुम्ही रिझनिंग क्वांट याला जास्त महत्व नका देऊ. ठीक आहे. आता तो पार्ट आहे एक्झामचा, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हटल्यावर हे रिझनिंग क्वांट कंपल्सरी आहे. पण मग प्रॅक्टिकली स्पीकिंग लॉजिकल गोष्ट काय आहे की जी एक्झाम आहे त्याचं जे स्पेशलायझेशन रिक्वायर्ड आहे, जी पोस्ट आहे, त्याचं टेक्निकल नॉलेज जास्त चेक केलं गेलं पाहिजे, जे याच्यात आहे. दिसतंय आता तरी 150 पैकी 110 मार्कासाठी आपल्याला प्रोफेशनल नॉलेज आहे आणि 20 मार्क्ससाठी रिझनिंग, 10 मार्क्ससाठी क्वांट आणि 10 मार्क्ससाठी मराठी, असं टोटल 40. हे 110 आणि 40 150 मार्काचा आहे. मुलांना 50 क्वेश्चन दिलेले आहेत प्रोफेशनल नॉलेजसाठी. 50 प्रश्न 110 मार्कासाठी आहेत. रिझनिंग 40 क्वेश्चन 50 म्हणजे 0.5 मार्क्ससाठी एक क्वेश्चन आहे, तर 20 मार्क्स झाले. क्वांट 20 क्वेश्चन इंटू 0.5 म्हणजे 10 मार्क. आणि मराठी पण सेम 20 क्वेश्चन अर्ध्या मार्कासाठी एक म्हणजे 10 मार्क असं वेटेज आहे. 120 मिनिटाचा म्हणजे 2 तासाचा पेपर. 120 मिनिटात आपल्याला 130 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. मुलांना याच्यात निगेटिव्ह सिस्टम आहे, विसरू नका. 1/4 म्हणजे जितक्या मार्कला क्वेश्चन असेल त्याचं 0.25%
0.25. ओके, 1/4 मार्क्स तुमचे निगेटिव्ह राहतील. म्हणजे थोडक्यात 4 चुकल्यावर एकाचे मार्क्स जातील असं आपण म्हणायला हरकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट, उमेदवाराने उपरोक्त नमूद वित्त व लेखा परीक्षण विषयाचे ज्ञान, सामान्य अभियोग्यता, अंतर्गत तर्कशक्ती, संख्यात्मक अभियोग्यता व मराठी भाषा या सर्व विषयांचे प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. म्हणजे आता समजा मी ॲज अन अकाउंटंट मी विचार केला चला आपण पण एक्झाम देऊया, आपल्याला अकाउंटिंगचं चांगलं नॉलेज आहे, बाकी काही येत नाही आपल्याला, रिजनिंग बिझनिंग पण अकाउंटिंगमध्ये आपण चांगलं करून टाकू, एकदम काही विषय नाही, 150 पैकी 110 पाडू तरी आपला नंबर लागून जाईल, 110ला जरी कट ऑफ आला तरी आपला नंबर तर लागूनच जाईल. तो त्यांनी क्लिअर केलं, सगळ्या विषयांचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. तसेच उपरोक्त नमूद चाचणी परीक्षेतील कुठल्याही विषयात व उपविषयात उमेदवारास 0 अथवा 0पेक्षा कमी गुण असल्यास सदर उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजेच काय तर प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला 0+ मार्क्स असणं आवश्यक आहे पर सब्जेक्ट. टोटलचा तर विषय कट ऑफ वगैरे असतोच विषय, पण तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये पॉझिटिव्ह मध्ये मार्क्स पाहिजे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, उमेदवारास ऑनलाईन परीक्षेत 150 पैकी आहे, पण त्या गुणांचे रूपांतरण 100 गुणात करून अंतिम यादी लावण्यात येईल. एकदम क्लिअरली मेन्शन आहे, 150चे कन्व्हर्जन 100 मध्ये होणार आहे कन्व्हर्जन. ठीक आहे. कन्व्हर्जन झाल्यानंतर काय म्हणजे याच्यासाठी काही क्वालिफिकेशन पासिंग क्रायटेरिया काय आहे, अंतिम निवड यादीत स्थान मिळवण्याकरता खुल्या प्रवर्गातील म्हणजे ओपन कॅटेगरीचे जनरल वाले जे लोक आहेत त्यांना 100 पैकी कमीत कमी 30 गुण, 100 गुणांपैकी कमीत कमी 30 गुण, आणि जे मागास वर्गातील जे आहेत त्यांना 100 पैकी कमीत कमी 20 गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे सेक्शनल कट ऑफ नाहीये, म्हणजे पर सब्जेक्ट आपल्याला पासिंग करायचा क्रायटेरिया नाहीये. टोटल 100 पैकी 30 म्हणजे पेपर 150 मार्काचा होईल, त्याचं कन्व्हर्जन 100 मध्ये होईल, त्या 100 पैकी 30+ पाहिजे. दुसरी गोष्ट प्रत्येक सब्जेक्टमध्ये पॉझिटिव्ह पाहिजे. ओके, 0+ म्हणजे पॉझिटिव्ह पाहिजे, निगेटिव्ह 0 पण नाही चालणार, निगेटिव्ह पण नाही चालणार. समजा म्हणजे त्यांनी एकदम क्लिअरली पुढे पण मेन्शन केलेलं आहे. समजा फॉर एक्झाम्पल माझी टोटल आली 120 मार्क्स. ठीक आहे, 150 पैकी 120 आहे, ते कन्वर्ट वगैरे केले, 100 मध्ये कन्वर्ट केले गेले, आणि त्याच्यापैकी एखाद्या सब्जेक्टमध्ये स्कोर येतोय 0, सो इट इज डिस्क्वालिफाईड. म्हणजे कट ऑफ पेक्षा जास्त मार्क्स आहेत बट स्टील इट इज डिस्क्वालिफाईड. ते डिस्क्वालिफाईड करण्यात येईल कारण एका सब्जेक्टमध्ये 0 किंवा निगेटिव्ह आहेत. सो ओव्हरऑल प्रत्येक सब्जेक्टला पॉझिटिव्ह मार्क्स असणं गरजेचं आहे. परीक्षा केंद्रे कुठे कुठे राहतील, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या ठिकाणी परीक्षा केंद्रे राहणार आहेत. एक्झाम फॉर्म फिलअप करताना, ऍप्लिकेशन फिलअप करताना एक्झाम फॉर्म प्रॉपरली सिलेक्ट करावा. आणि परीक्षा शुल्क मुलांना खुल्या वर्गातील मुलांसाठी उमेदवारांसाठी 600 रुपये आणि जे रिझर्वेशन कॅटेगरी त्यांच्यासाठी 300 रुपये फक्त फीज राहणार आहे. जर दिव्यांग असतील तर दिव्यांगांना शुल्कापासून सूट देण्यात आलेली, म्हणजे दिव्यांगांना हे फ्री ऑफ कॉस्ट आहे ही एक्झाम देणं. सो ही एक्झाम फीज पण रिझनेबल आहे. बऱ्याच एक्झाममध्ये 1000 रुपये वगैरे होते, याच्यात 600 रुपयेच आहेत. ऑनलाईन परीक्षेची अंदाजाची तारीख ते पण देऊन टाकली, मे जून मध्ये टेंटेटिव्ह डेट्स दिलेला आहे, मे जून मध्ये एक्झाम राहणार आहे. मुलांना नाव इट इज स्टार्टिंग ऑफ द मार्चची स्टार्टिंग आहे. जर आतापासून जरी स्टडीला लागलं तर आपल्याकडे मार्च आहे, एप्रिल आहे आणि मे पण काउंट करावा का नाही हा पण क्वेश्चन मार्क आहे. मे जून म्हटल्यावर तरी पकडूया आपल्याकडे, चला मे आहे असं समजूया आपण. तर टेंटेटिव्हली आपल्याकडे 2.5 ते 3 महिने आहेत या एक्झामसाठी प्रिपरेशन करायला. आणि मुलांना सगळ्यात मोठा प्लस पॉईंट काय आहे, स्टार्टिंग पासून परमनंट आहे आणि 50K प्लस स्टार्टिंग आहे. बीकॉम फक्त क्रायटेरिया असल्यामुळे कॉम्पिटिशन ऑटोमॅटिक कमी झालेली आहे आणि पोस्ट खूप चांगल्या आहेत मुलांना. अकाउंटंटची जी पोस्ट आहे इट इज व्हेरी नाईस, लेखा व लिपिक. तर त्याच्यामुळे खरंच याचा विचार करा. तुमचे जेवढे फ्रेंड्स आहेत जे रिसेंटली ग्रॅज्युएशन झालेले आहेत त्यांना पण इन्फॉर्म करा आणि खूप कमी वेळेत प्रॉपर स्टडी आपण कव्हर करणार आहोत. बॅचबद्दल अनाउन्समेंट तुम्हाला भेटेलच आपल्या चॅनलवर. तर कम्प्लीट इन्फॉर्मेशन मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे मुलांना ॲडव्हर्टिजमेंटमध्ये. तुमच्या मनात अजूनही काही शंका असतील तर नक्की कळवा. आम्ही डेफिनेटली यांच्या महाट्रान्सफरच्या नंबरवर कॉल करून बीकॉम आणि BBA बद्दल तर क्लॅरिफिकेशन घेऊच. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ येईलच की त्यांचं काय ओपिनियन आहे त्याच्यावर. आणि अजून काय डाऊट असतील तर तेही नक्की विचारा, ते पण आम्ही नक्कीच सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. मुलांना आतापासून स्टडीला लागा, डोंट टेक इट लाईटली. आणि जर एक्झाम तुम्हाला माहिती आहे की खरंच भारी ऑपॉर्च्युनिटी आहे तर तुम्हाला कळत आहे तर सर्वांनाच कळत आहे, कॉम्पिटिशन जास्त राहणार आहे, एक्झाम फॉर्म जास्त येणार आहेत. तर त्याच्यामुळे अभी नाही तो कभी नाही, फटाफट एक्झाम फॉर्म भरा आणि त्याचसोबत स्टडीला लागा. क्लासेस करा, सेल्फ स्टडी करा, कुठेही करा, ऑनलाईन करा, ऑफलाईन करा, बट स्टडी करा. डोंट टेक इट केअरलेसली. बीकॉमसाठी खरंच गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. तर मुलांना लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी लर्निंग विथ KK सर. टेक केअर. बाय बाय.
आणि मुलांनो पुढचे सगळे अपडेट्स वगैरे तुम्हाला ॲपमध्ये भेटतीलच. ॲपमध्ये नोट्स भेटतील, लेक्चर भेटतील. त्याच्यामुळे ॲप डाउनलोड करायला विसरू नका. प्ले स्टोअरवर KKCA नावाने आहे आणि ॲपल स्टोअरवर माय कोचिंग नावाने आहे. सो सी यू इन द बॅच. हॅपी लर्निंग विथ KKCA.